पराभूत झाल्यानंतर मी जोमानं कामाला लागलो. मी पडल्यानंतर मी आमच्या समाजाचं सर्व समाजाचं मी काम केलं. 100% नगराध्यक्ष झालाच म्हणजे होणारच आहे, काही त्याच्यामध्ये शंका आहेच नाही. राजकारणामध्ये याच्यासाठी गेलो मी की मी पाहत होतो काही गरिबासाठी कामं करावं म्हणून. मेन मुद्दा माझा फक्त तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात मित्रांनो, इलेक्शन चालू आहे. राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी आली, विकासाचे मुद्दे आले. आपण आहोत वाशिम जिल्ह्यात आणि वाशिमच्या जिल्ह्यामध्ये असताना आपण वाशिम प्रभागामध्ये फिरतोय. शहरांनी विकास किती झालाय काय नाही, गटर लाईन असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न जे मला पडले ते तुम्हाला सुद्धा पडलेत ना मित्रांनो. तर अशा अनेक प्रश्नांचा विचार आणि आपण अनेक प्रश्न इथल्या उमेदवारांना विचारणार आहोत. 5 वर्षात काम झाले आहेत का नाही. आणि आता आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांकाच्या शारदाताई, ज्या आपण काय म्हणू शकतो शारदाताई इथल्या नगरसेवकासाठी उभे आहेत. आणि त्यांचे पती सतीश खंडारे सर हे सुद्धा आपल्या बरोबर चर्चा करणार आहेत. शारदाताई खंडारे सुद्धा आपल्या बरोबर चर्चा करायला तर येणारच आहेत, पण त्यांच्या आधी त्यांचे पती सुद्धा मत मांडणार आहेत. कारण विशेष म्हणजे काय झालंय, ते प्रभाग क्रमांकात राहतात, प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहतात, पण उमेदवारी केली प्रभाग क्रमांक 9 मधून. आणि विशेष म्हणजे 15-20 वर्षापासून राजकारणात ते सलग प्रवास चालू आहे त्यांचा राजकारणाच्या उद्देशाने दिशेने आपण काय म्हणू शकतो. आणि गेल्या 25 वार्षिकला अवघे सतीश दादांना 50 मतांनी पराभव घ्यावा लागलेला आहे. आणि मग आता एक पराभवाची जळ त्यांना लागलेली, पण आता सर्वसामान्य जनता त्यांचा पराभव भरून काढणार का, आता काय आश्वासन देत आहेत, पराभव कशामुळे आला, हे अनेक प्रश्न त्यांना विचारणार आहोत आपण. मग चला तर, पण त्याआधी आपलं पहिलं कर्तव्य तर बजूया ना बाई. सतीश सरांचा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत सर. नमस्कार. नमस्कार. कशा आहात, काय चाललंय, मला पहिल्यांदा सांगा. आपल्याला पराभव आलता, मग परत कशा उमेदीने उभं राहत आहेत? काय नाही, मी तर पराभूत झाल्यानंतर मी जोमानं कामाला लागलो होतो त्या वाड्यामध्ये. त्या वाड्याचे 20-20 वर्षापासून विषय पेंडिंग मध्ये होते. पूर्ण मार्ग लावले मी त्याच्या वाड्यात. तर त्या वाड्यामधल्या लोकांची बी इच्छा होती की तुम्ही आम्हाला एक चान्स द्या. जे आमच्यानं पहिल्यांदा जी चूक झाली आता डबल होणार नाही. आम्ही ते तुमचं काम पाहिलं आणि त्या कामावरच मला एक उमेदवारी भेटली, जे समाजाचा पूर्ण म्हणजे लोक तुम्हाला म्हणत होते का पहिल्यांदा जी चूक झाली ती चूक होणार नाही. काऊन की आम्ही ती पहिल्यांदा जी चूक झाली ती याच्यानंतर होणार नाही. काऊन की तुम्ही पडल्यानंतर बी आमच्या समाजाचं सर्व समाजाचं मी काम केलं. जसं एक समाजासाठी नाही काम केलं मी, सर्व समाजाला घेऊन चाललेलो माणूस मी. बरोबर. आणि माझ्या कामाची पद्धत त्या लोकांना बी माहित पडली. सतीश खंडारे म्हणते ते काम करते. बरोबर. आता असं काय वाटतं की समाज म्हणलेलं असेल की दादा तुम्ही परत उभा राहा, चूक आहे, काय अशी वाटते की चूक त्यांना मागात पडली? तर ते त्याला दिसलं ना की मागच्या वर्षामध्ये जे कामं झाले नाही ते मी कामं त्याचे करून दिले. कोणतेच कामं त्याचे बाकी राहिले नाही. ज्याचे हार म्हणजे छोटेचे छोटं काम करून दिले मी त्याच्यामुळे त्या लोकांनी एक मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही राहा उभे. आणि सर्वांमध्ये बी माझा 1 नंबरवर नाव होतं. काय आता तुम्ही बघा, प्रभाग क्रमांकात राहतात 10 मध्ये आणि प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी करतात, जिथं तुमचं स्वतःच मतदान नाही, तिथं तुम्हाला वाटते का निवडणूक लढायला जर जाते म्हणून? मला फक्त जनता माझ्या सोबत आहे आणि त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला काही भीती नाही हरायची. म्हणजे माझ्या काम सांगत आहे, जे काम करत आहे लोकांसाठी, गोरगरिबासाठी. कोणाचा घरकुलचा विषय असणं, छोटे विषय, रस्ते नाले सर्व त्याच्या पाठीमागे आहे तुम्ही कामासाठी. आणि सर्वात विषय म्हणजे माझा एक सर्वात मोठा मुद्दा हे आहे की माझ्या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा रस्ता आहे पाटणी चौकापर्यंत, तो सर्वात जास्तीत जास्त त्याच्यावर मी काम करणार आहोत. आता आमचे नगराध्यक्ष आहे अनिल भाऊ केंद्रे साहेब, महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष म्हणताय, मग वाटतंय का आजच नगराध्यक्ष झालेत म्हणून? 100% नगराध्यक्ष झालाच म्हणजे होणारच आहे, काही त्याच्यामध्ये शंका आहेच नाही. कारण की त्याच्या पाठीशी पूर्ण जातीवाद सर्व समाजाचे लोक आहेत. एक जातीचा माणूस नाही त्याच्यासोबत. मुस्लिम सर्व हिंदू धर्म जितके धर्मामध्ये लोक आहेत सर्व त्याच्या पाठीशी आहे आणि त्या सर्व धर्मामध्ये चालत आहे. सर मला सांगा, आपण सारखं म्हणतोय जाती तर इथं खरंच जातीवर जास्त राजकारण होत नाही. याच्यामध्ये आता जातीवादीचं काही राहिलं नाही. अनिल भाऊ केंद्रे साहेब
माणसं आहे की स्वतः इंजिनियर आहे आणि सर्व लोकांना घेऊन चालणारे माणसं आहेत की असं नाही की एक धर्मासोबत आहे म्हणून ते तसं नाही, हर धर्मासाठी ते काम करतात. हर देवस्थानसाठी, हर सर्व देवस्थानसाठी सर्व समान काम करत आहेत. त्याबद्दल त्या माणसाबद्दल कुठंच चुकीचं कोणताच विषय नाही. बर, तुम्ही सत्तेत नसताना पण कामं केलेत म्हणतात, काय कामं केलेत असे सांगते? या वार्डामध्ये आता मी ज्या वार्डामध्ये उभा आहे तिथं लाईनचा विषय होता कमीत कमी 20-20 वर्षापासून. ते त्याचे काही लोकांचे मित्र होते डीपी मध्ये, ते बाहेर काढले. तिथलं नाल्याचा विषय होता, ते नाल्या बांधून त्याचे रोडचा विषय होता. तिथं 20-20 वर्षापासून रोड नव्हते, ते रोड बांधून दिले आपण. कसं करायचं ते माझ्या म्हणजे सत्तेत नसताना पण? हो, आमचे त्या टायमात नगराध्यक्ष होते तर त्या टायमात मी तिथं पराभूत झालो, तरी त्याच्यावर सांगून कसं करायचं ते करून मी ते कामं करून घेतले. बर, मला सांगा, तुम्ही 15-20 वर्ष झालं राजकारणात सक्रिय आहात, काय राजकारणाचा काय अनुभव? मला राजकारणामध्ये याच्यासाठी गेलो मी की मी पाहत होतो काही गरिबासाठी कामं करावं म्हणून. मेन मुद्दा माझा फक्त गरिबासाठी आहे. जिथं रस्ते नाही, माळवाड्यामध्ये खूप गरीब लोक आहेत की तिथं नाली नाही, रस्ते नाही, तिथं लाईट नव्हते. तिथं मी लाईट बसून दिले, तिथं खंबे टाकून दिले माझ्या, की तिथं रातच्याला 7 वाजता गेले तिथं काही दिसत नव्हतं, तसा एरिया आहे. आणि तिथं असे गरीब लोक आहे की त्याला घरकुल नाही, आजपर्यंत तिथं घरकुल नाही त्या वार्डामध्ये. तर माझी हीच इच्छा आहे की अगर मला प्रभाग क्रमांक 9च्या जनतेनं अगर आम्हाला निवडून दिलं, शेख अली शारदा सतीश खंडारे, तर तिथला कोणताच काम आम्ही बाकी ठेवणार नाही. मला सांगा, 15 वर्ष तुमच्या अपोजिट पार्टीची सत्ता होते, बरोबर आहे ना? 15च वर्ष होती ना, मग वाटतंय का विकास झालाय म्हणून? आता ते मागचं ते विषय सोडा, पण माझी ही इच्छा आहे की आता भाजप सरकार आहे, आमचा प्रॉपरचा आमदार साहेब आहे शंभाऊ कोळे, त्यांना बी खूप 1 वर्ष झाला त्याचा बी विकास चालूच आहे, पुढे त्याचे काम करणं चालू आहे. जिथं भाजप तर पहिल्यांदा तिथं उभा राहते, मग काय वाटतंय भाजपचा बाल किल्ला राखता येईल का भाजपला? 100% तिथं काही शंका नाही. पण आता मला सांगा, नगरसेवकासाठी बरेच उमेदवार उभे राहिल्यात, महायुतीवाल्यांनी बंड पुकारलाय, मग ही निवडणूक जर जाऊ शकते का महायुतीने बंड पुकारल्यामुळं? काहीच नाही. अनिल भाऊ केंद्रे साहेब विषय माणसं आहे की ते कोणत्याच धर्मामध्ये असं चुकीचा विषय नाही द्यायचा. मला सांगा, तुम्ही 15-20 वर्ष झालं राजकारणात सक्रिय, पण कुठेतरी महायुतीवाल्यांनी त्यांनीच महायुतीशी कुठेतरी राजकारण केल्यासारखं वाटते का? म्हणजे नगराध्यक्षासाठी उमेदवार दिला नाही, नगरसेवकांसाठी भांडणं लावून दिल्यासारखं वाटतंय का बाबा? तसं काहीच फरक पडणार नाही, कारण की आमच्या अध्यक्षाचं असं नाव आहे की ते पूर्ण समाजामध्ये चालणार आहे, की एक धर्मामध्ये त्याला मतदान करणार आहे, सर्व धर्माचे लोक त्याला मतदान करणार. आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आमचे आहे तर कोणत्या कामात थांबणार नाही, केंद्रामध्ये आमची सरकार आहे, तर त्यामुळे आम्हाला कुठंच भीती नाही कोणत्या गोष्टीची. मला एक विचारायचं, आपण धर्मावर मतं मागता का विकासाच्या मुद्द्यावर मतं मागता? कारण तुमच्या बोलण्यासारखा धर्म येतो म्हणून म्हटलं, मग धर्मावर राजकारण होते का विकासाच्या मुद्द्यावर? हे पण आता याच्या पहिले लोकांना जातीवादीवर राजकारण केलं, पण हा राजकारण विकासाच्या मुद्द्यावर आहे. आणि विकास जे होईल तर ते आता सर्व लोकांना दिसणारच आहे सर्व गोष्टी. कारण की आमचे अध्यक्ष साहेब आहे केंद्र साहेब, ते बी स्वतः एक इंजिनियर आहे, त्याला बी लोकांची कसं करायचं ते पूर्ण त्याला माहिती आहे त्या विषयात. आणि त्याचा विषय असा आहे, दुसरा विषय असा आहे की आमच्या गावाचे सर्वात मेन मुद्दे रस्त्याचे होते. तर आता मी ज्या प्रभागामध्ये राहत आहे नवी मध्ये, तर माझी सर्वात जास्त इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजचे रोड आहे पाटणी चौकापर्यंत, तर सर्वात चांगल्या पद्धतीने ते बनणार आहे. बरोबर, माझ्या वार्डामधलं जितकं चांगला विकास होणार ते माझ्या हाताने होणारच आहे. हो, त्याच्याबद्दल काही शंका नाही. प्रभाग 9च्या जनतानं अगर आम्हाला निवडून दिलं तर तिथलं भवानी नगर आहे, तिथलं बुरापूर आहे, तिथलं जवळ नगर आहे, तिथलं गोपालटाकी एरिया आहे, तिथलं आपलं राम मंदिराच्या पाठीमागचं जे एरिया आहे तिथलं लवजी नगर आहे, तिथं खूप विषय आहे. तर ते जितकं एरियामध्ये मी उभा आहे विषय तिथला आहे, आंबेडकर नगर आहे, तिथं खूपसा विषय, घरकुलचा विषय आहे. हे असं गरीब लोक आहे तिथं लाईट नाही, घर नाही, पाण्याची व्यवस्था नाही. बरोबर, तर माझी हीच इच्छा आहे की मला एक संधी द्या हे कामासाठी. सर, तुम्ही मला बोलता एक वाक्य बोलला की मी बोलतो कमी आणि काम करतो फार, म्हणजे नेमकं समीकरण काय? हे समीकरण तिथल्या जनताला तुम्ही विचारा, की त्याला बी माहित आहे खंडारे सतीश खंडारे बोलणारे कमी माणूस आहे, पण काम करणारे जास्ती, हे तिथं चर्चा आहे की मी कधी जास्ती बोलत नाही. माईकवर मी माझी जास्ती काही बाईट नाही, 1 का 2दा मी बोललो फक्त. बरोबर आहे, मी जास्ती बोलत नाही. पण सर,
सत्तेत असतानाही माणसाला काम करणं पॉसिबल होत नाही. तुम्ही सत्तेत नसतानाही काम केले, काही कुठेतरी तुमच्यासाठी चॅलेंज होतं का? त्या टायमामध्ये मी विचार केला की बा गरिबासाठी काम करायचं, तर मी तेव्हा निवडून नाही आल्यावर मी त्याच्या मार्ग लावले. हा, म्हणजे तुझा राग नाही धरला, काय नाही. आणि सर्व लोकांची कामं करून त्याच ताकदीने उभं राहिलं. त्याच ताकदीने उभं राहिलो आणि त्याच ताकदीने लोकांना मला उभं केलं डबल हा, की बा तुम्ही आम्हाला पाहिजे, तुम्ही उभे राहा. म्हणजे एकंदरीत लोकांनी तुमच्यासाठी सभा घेतली का? 100% सभा घेतली, त्यानं हा, मिटिंग घेतली आणि सर्व लोकांची इच्छा होती की तुम्ही उभे राहा, हा, आम्ही तुमच्या सोबत आम्ही सर्वजण आहे. सर्व जातीच्या लोक आहेत तिथं. बर तिथे एक जातीचा लोक नाही, सर्व जातीच्या लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. बर. आता राजकारण म्हणलं की एक अहवाल द्यायचा असतो. आपण काय अहवाल देताय, म्हणजे काय कामं सांगताय की मला हे काम करायच्यात, ते काम करायच्यात, राहिल्यात काय? आता माझा प्रभाग क्रमांक 9 याच्यामध्ये खूप गरीब लोक आहेत. हा, पहिला मुद्दा. पहिला मुद्दा गरीब लोक तर आहेत. त्या गरीब लोकांचे एक तर सर्वात मेन मुद्दा त्याला घरकुल पाहिजेत. हा, त्या घरकुलमध्ये त्याचे घरकुलाचे डॉक्युमेंटरी कमी जास्ती आहे, हा, कुठं नमुना नाही, त्याच्यामुळे थांबलेले आहे. तर तो कोणत्या पद्धतीने त्याला मार्ग लावायचे, तर आमचे अध्यक्ष साहेब येणारच आहेत, हा. केंद्र साहेब. ते नगराध्यक्ष झाल्या म्हणून तुम्ही असं डिक्लेअर करतो आजच मला declare केलं तुम्ही. 100%. कारण की मी फिरत आहे माझ्या वाड्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. हा, सर्व समाजाचे लोक त्याच्या पाठीशी हा, आहेत. त्याच्या लोकांची मी कामं करतो रात्रंदिवस. त्याचं असं की कोणतंच काम असं आजपर्यंत बाकी ठेवलं नाही म्हणून असं नाही. मला सांगा, राजकारणात विरोधक असतात बरोबर, हो. पण आता नेमकं तुमच्या विरुद्ध कोण? मशालवाले का धनुष्यबाणवाले? नेमकं कोण, आपलेच का कोण? हे बघ, माझ्या विरोधामध्ये कोणीच नाही, मी सांगतो. माझ्यासोबत पूर्ण जनता आहे, म्हणून माझ्या विरोधात मी समजतच नाही कोणी आहे म्हणून. पण असं समीकरण झालं असतं जर धनुष्यबाणवाल्यांनी जर नगरसेवकासाठी जर उमेदवार दिले नसते, तर मतात प्रचंड भरपूर काहीच हरकत नाही, मला पूर्ण मतानं मी निवडून येणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. शेख अली बी निवडून येणार आहे. नाही, पण महाविकास आघाडीवाली म्हणतात त्यांच्याकडे पैसा आहे, पैशाच्या जोरावर निवडून येतात. नेमकं विकासाचे मुद्दे यांच्याकडे नाहीत म्हणून अशी टीका केली जाते का? त्याच्याकडे विकासाचा मुद्दा कोणताच नाही. हा. हे फक्त राजकारण करत आहे टाइम पुरतं, तो काही चालणार नाही. आमचा मुद्दा सर्वात मेन विकासाचा आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व जनतेसोबत आहे आणि जनताला माहित आहे की विकास हेच करणार आहे, तर त्याबद्दल काही शंका आहेच नाही. पण त्यांच्याकडे सहानुभूती आहे सर म्हणतायत. काहीच नाही. याच्यानंतर सर्व भाजप येणार आहे इथं वाशिममध्ये. आता बघा, नगराध्यक्ष भाजपचा होणार आहे, नगरसेवक बी सर्व भाजपचे निवडून येणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आता आमच्या लाडक्या बहिणीचा विषय आहे, सर्व लाडक्या बहिणी बी आमच्या सोबत आहे, त्याला बी सर्व गोष्टीपासून सर्व सुविधा आहेत. बरोबर आहे. लाडकी बहीण आहे, लाडका दाजी, सर्वच आहे, त्याबद्दल ते लोक आमच्या सोबतच आहे. पण सर यांनी एक चुकीची घोषणा अफवा उठवली, तुम्ही ऐकलीच असेल तुमच्या मतदारसंघात, देश बचाव बीजेपी हटाव, देश बचाव बीजेपी हटाव. हे काय समीकरण आहे, वाटतंय काहीच का? नाही, याच्या म्हणण्यावर काहीच कोण जात नाही ना. पब्लिक ऐकत यायचं ना कोणी ऐकत नाही. फक्त पब्लिकला आता समजलंय त्यानं जातीवादीचं राजकारण याच्या पहिले केलेलं आहे. आता लोकांना समजलं की विकास काय आहे. विकास म्हटलं तर कमळ हे उद्देश आहे. फक्त लोक हेच विचार करतात की कमळ जास्तीत जास्त निवडून येतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणजे कमळ फुलणार 100% फुलणार. बरं, काय वाटतं बरं, किती उमेदवार आपले निवडून येतील, काय अंदाज? आमचे आता असं समजून काय की मला तर असं वाटतं की पूर्ण निवडून येतील की वातावरण चांगलं आहे आमचं. टोटल 16 उमेदवार आमचे, 16 वार्डामध्ये 32 उमेदवार आहे. तर आमचं तर ही इच्छा आहे की पूर्णच निवडून येतील विकासाच्या मुद्द्यावर. विकासाच्या मुद्द्यावर, बरोबर आहे. दुसऱ्या मुद्द्यावर काय मुद्द्याची गरज? कारण की अशा याची लाडक्या बहिणीचं की वातावरणाचं झालेलं आहे की असं आम्हाला कुठं कमी दिसतच नाही की कोणत्या वार्डामध्ये गेलो तर तिथं लाडक्या बहिणी सोबत आहेच आमच्या, की दादा आम्ही सोबत आहे तुमच्या. हे म्हणतात लाडकी बहीण फक्त राजकारणापुरतीच मर्यादित नाही, हे काही बंद होणार नाही, हे रेग्युलर चालू राहणार आहे. त्या लोकांच्या वेळेला मुद्दे काही राहिले नाही, तर काहीतरी सांगायचं त्या विषय चालू आहे. बरोबर आहे. नक्कीच आपल्या बरोबर होते सतीशजी खंडारे सर, यांची आपण मुलाखत घेतलेली, त्यांचं मनपूर्वक आभार मानूया सर. आणि येणाऱ्या काळात बघूया कसा प्रतिसाद देतोय सरांना. जाता जाता तरी एक प्रश्न पहिलाच आहे, सर्वात मेन मुद्दा माझा एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजचा रोड सर्वात जास्ती लवकरात लवकर कसं होईल त्या मुद्द्यावर मी सर्वात जास्ती त्याच्यावर काम करणार आहे. कारण की तो रस्ता खूप चालू राहत आहे. आता आमचे आमदार साहेब ते आता त्या रोड साठी झडत आहे. आता मी वार्डामधला नगरसेवक झालो, आमचे नगराध्यक्ष झाले, तर मी सर्वात जास्ती शेख अली पण आमच्या सोबत आहे, सर्वात जास्ती त्या रोड साठी आम्ही काम करणार आहे.
आणि चांगल्या क्वालिटीचा ते रोड जितके चांगलं माझ्या वार्डामध्ये जितके रोड चांगल्या क्वालिटीचे होतील ते 100% आम्ही करणार आहे. त्याच्यावर काही शंका नाही. सर्वात जास्ती नगरसेवकाचे काय मुद्दे असतात ते 4-5 मुद्दे आहे नगरसेवकाचे. अगर नगरसेवकाने 4-5 मुद्द्यावर अगर काम केलं तर मला तर वाटत नाही की कोणता नगरसेवक पडणार नाही पाहिजे. पहिला मुद्दा एक आहे की सर्वात मुद्दा आहे की वाशिमचे जे वार्डामध्ये जे राहत आहे त्या वार्डातले रोड चांगले झाले पाहिजे. पब्लिकला काय पाहिजे फक्त रोड. तर मी माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधलं मी माझी मिसेस उमेदवारी करत आहे. शारदा सतीश खंडारे आणि शेख अली. तर त्याच्यासोबत मी बी आहे, सोबतच हे काम करण्यासाठी तर काही शंकाच नाही. तर त्या वार्डामधले सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजचा रोड, महाराज चौक आणि शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं जितकं सोनेरीकरण करायचं मला त्याचं हे करायचं आहे. पुतळ्याचं चांगल्या पद्धतीने काम तर मी काम करणार त्याचं. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम करायचे, रोडमध्ये काम करायचे असं आश्वासन ते माझ्या सतीश खंडारे साहेबांनी दिलं. येणाऱ्या काळात त्यांची कामं दिसतील, जनतेने संधी दिली तर त्यांना मनपूर्वक आपला विदर्भ लाईव्हच्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि सतीश सरांचा मनपूर्वक आभार मानूया. पात्र आपला विदर्भ लाईव्ह छोटा पुढारी विशेष कार्यक्रम.